नमस्कार, मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 10वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 3, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. भारताचे प्रमुख 5 प्राकृतिक विभाग केले जातात. हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. हिमालयाचा विस्तार ताजिकिस्तान मधील पामीरच्या पठारापासून पूर्वेकडे आहे. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. हिमालय पर्वत रांगेचा भारतातील विस्तार हा जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत आहे. हिमालय पर्वत रांगेत अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. उदाहरणार्थ शिवालिक, लघु हिमालय, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री. शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. शिवालिक ही सर्वात नवीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. हिमालय पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय व पूर्व हिमालय असे भाग केले जातात. उत्तर भारतीय मैदान हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. उत्तर भारतीय मैदान पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. उत्तर भारतीय मैदानाचा बहुतांशी भाग सखल व सपाट आहे. गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेशातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश, या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन म्हणून ओळखले जाते. सुंदरबन त्रिभुज प्रदेश जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. यास थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने ओळखले जाते. राजस्थानचा बहुतांशी भाग थरच्या वाळवंटाने व्यापला आहे. थर वाळवंटाच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखले जाते. पंजाब मैदानी प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झाली आहे. पंजाब मैदानी प्रदेशातील सुपीक मृदा शेती व्यवसायासाठी उपयुक्त असल्याने तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. द्वीपकल्प पठारावर उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन वलीपर्वत आहे. द्वीपकल्पीय भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्य भागातील विंध्य सातपुडा पर्वत
तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे किनारपट्टी आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या किनाऱ्याजवळ समुद्राला मिळतात. त्यामुळे नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत. पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. पूर्व किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. नद्यांच्या गाळाच्या संचयनामुळे किनारपट्टी प्रदेशात त्रिभुज प्रदेश आढळतात. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. अरबी समुद्रातील द्वीपसमूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात. बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. लक्षद्वीप बेटे बहुतांशी प्रवाळाची कंकण द्वीपे आहेत. त्यांची उंची कमी असून विस्ताराने लहान आहेत. अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. अंदमान समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहात काही बेटे कंकण द्वीपाच्या स्वरूपात आहेत. ब्राझील देशाचा बराचसा भाग उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझील देशाच्या एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात. उच्चभूमी, अजस्रकडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण पठाराने व्यापलेला आहे. त्यास ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र इत्यादी नावांनी ओळखले जाते. ब्राझील व गियाना ढाल क्षेत्रे एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा, पारा आणि अमापा या राज्यात विस्तारलेली आहे. पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर इतकी आहे. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे ॲमेझॉन मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉन खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. यास
दलदलीचा प्रदेश असेही ओळखतात. ब्राझील देशात किनारी व सागरी बेटांचा समावेश होतो. सागरी बेटे ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे असून त्यांना कंकन द्वीप असे म्हणतात. ब्राझील देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत. 1. ॲमेझॉन खोरे, 2. नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि 3. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर झाला आहे. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे, सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद. पाण्याच्या प्रचंड प्रमाणामुळे ॲमेझॉन नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात जमा झालेला गाळ वेगाने नेला जातो. परिणामी नदीमुखाकडे गाळाचे संचयन होत नाही. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. पॅराग्वे पॅराना या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात. पॅराग्वे पॅराना या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो. साओ फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील 3री महत्त्वाची नदी आहे. साओ फ्रान्सिस्को नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे किनारी प्रदेशातील नद्या महत्त्वाच्या आहेत. किनारी प्रदेशातील नद्या परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण केले जाते. हिमालयातील प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी व उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे हिमालयातील नद्यांना पाणी पुरवठा होतो. या नद्या बारमाही नद्या आहेत. उदाहरणार्थ सिंधू नदी, गंगा नदी व त्यांच्या उपनद्या. सिंधू व तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी व बियास पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू आणि काश्मीर व लडाखमधून वाहतात. सिंधूची प्रमुख उपनदी सतलज ही मानसरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्राला मिळते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालयात
यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची मोठी उपनदी हिमालयातून वाहते तेव्हा ती सांगपो नावाने ओळखली जाते, तर हिमालय ओलांडल्यावर तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. हिमालयातून पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा असे संबोधतात. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते. त्या ठिकाणी पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. उदाहरणार्थ चंबळ, केन, बेटवा आणि शोण. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्या हंगामी स्वरूपाच्या असतात. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या दरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी पण वेग जास्त असतो. तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्या उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळतात. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. उदाहरणार्थ गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी इत्यादी नद्यांचा पाणलोट क्षेत्राचा भाग अथवा प्रदेश. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीन नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी नदी पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यातून वाहते. कावेरी नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो.